नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याचा ऑर्डर बुक जबरदस्त आहे. आणि मित्रांनो, यातल्या काही काही कंपन्या तर अशा आहे, ज्यांचा ऑर्डर बुक त्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या कंपॅरिझनमध्ये 4 पट किंवा 5 पट आहे. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की स्ट्रॉंग ऑर्डर बुकने काय होती? तर मित्रांनो, ज्या कंपनीचा ऑर्डर बुक त्याच्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने स्ट्रॉंग असतो, त्या कंपनीचा पुढे जाऊन जबरदस्तपणे रेव्हेन्यू इन्क्रीज होऊ शकतो, नेट प्रॉफिट इन्क्रीज होऊ शकतो, EPS इन्क्रीज होऊ शकतो. म्हणजे त्याच्या शेअर होल्डर्सला जबरदस्त याचा बेनिफिट मिळू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 7 कंपन्या बघणार आहोत, ज्यांचा ऑर्डर बुक जबरदस्त म्हणजे त्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने एक स्ट्रॉंग ऑर्डर बुक आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया लार्सन अँड टुब्रो लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 19.80%, DISची होल्डिंग आहे 42.71% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 37.25%. आणि मित्रांनो, L&T लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5.03 लाख कोटी. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4च्या एंड होईपर्यंत L&T लिमिटेड म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेडचा ऑर्डर बुक आहे 5,79,100 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, या कंपनीच्या मार्केट कॅपिटलायझेशनपेक्षा त्या कंपनीचा ऑर्डर बुक आहे. चला आता बोलूया भेलबद्दल, म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.17%, FISची होल्डिंग आहे 7.19%, DISची होल्डिंग आहे 16.34% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.29%. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4च्या एंड होईपर्यंत या कंपनीचा ऑर्डर बुक आहे 1,96,328 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा करंट मार्केट कॅपिटलायझेशन आहे 89.09 थाउजंड कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा ऑर्डर बुक मार्केट कॅपिटलायझेशनच्या कंपॅरिझनमध्ये डबलपेक्षाही जास्त आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.64%, FISची होल्डिंग आहे 12.08%, DISची होल्डिंग आहे 8.26% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.97%. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4 नुसार या कंपनीचा ऑर्डर बुक आहे 1,89,300 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या डिफेन्स कंपनी म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा करंटली मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.34 लाख कोटी रुपये. चला आता बोलूया अजून एका डिफेन्स कंपनीबद्दल, जिचे नाव आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.14%, FISची होल्डिंग आहे 17.55%, DISची होल्डिंग आहे 20.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.43%. आणि मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या डिफेन्स कंपनीचा फायनान्शियल इयर 2025 एंड होईपर्यंत ऑर्डर बुक पोहोचला आहे 71,650 कोटी
रुपये. आणि मित्रांनो या कंपनीचा करंटली मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.85 लाख कोटी रुपये. चला आता बोलूया NCC लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 22.10%, FISची होल्डिंग आहे 13.79%, DISची होल्डिंग आहे 15.60% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 48.49%. आणि मित्रांनो NCC लिमिटेड या कंपनीचा मे 2025 नुसार ऑर्डर बुक आहे 71,568 कोटी रुपये. आणि मित्रांनो या कंपनीचा करंटली मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14.93 थाउजंड कोटी रुपये. आणि मित्रांनो जर तुम्ही या कंपनीचा ऑर्डर बुक मार्केट कॅपिटलायझेशन सोबत कंपॅरिझन केला तर या कंपनीचा ऑर्डर बुक मार्केट कॅपिटलायझेशनच्या कंपॅरिझनमध्ये ॲप्रॉक्सिमेटली 5 पट आहे. तुम्हाला समजत आहे मित्रांनो या कंपनीचा ऑर्डर बुक याच्या मार्केट कॅपिटलायझेशनपेक्षा 5 पट आहे. म्हणजे जेवढी कंपनीची किंमत आहे त्यापेक्षा 5 पट या कंपनीजवळ काम आहे. म्हणजे 5 पट ऑर्डर बुक आहे या कंपनीजवळ. चला आता बोलूया जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.64%, FISची होल्डिंग आहे 11.95%, DISची होल्डिंग आहे 15.50% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 25.90%. आणि मित्रांनो फायनान्शियल इयर 2025च्या एंडिंगपर्यंत या कंपनीचा ऑर्डर बुक पोहोचला आहे 22,238 कोटी रुपये. आणि या कंपनीचा करंटली मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5.49 थाउजंड कोटी रुपये. आणि मित्रांनो या कंपनीचा ऑर्डर बुक जर तुम्ही या कंपनीच्या मार्केट कॅपिटलायझेशन सोबत कंपॅरिझन केला तर या कंपनीचा ऑर्डर बुक मार्केट कॅपिटलायझेशनच्या कंपॅरिझनमध्ये 4 पट आहे. आणि मित्रांनो या कंपनीचा ऑर्डर बुक सुद्धा जबरदस्त स्ट्रॉंग आहे. म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशनच्या कंपॅरिझनमध्ये या कंपनीचा ऑर्डर बुक 4 पट आहे. इथून तुम्ही एक अंदाजा लावू शकता की या कंपनीचा ऑर्डर बुक किती स्ट्रॉंग आहे. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरची कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.17%, FISची होल्डिंग आहे 4.11%, DISची होल्डिंग आहे 1.57% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 28.88%. आणि मित्रांनो इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या एंडिंगपर्यंत ऑर्डर बुक आहे 20,347 कोटी रुपये. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे करंटली 20.60 थाउजंड कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की या कंपनीचा जेवढा मार्केट कॅपिटलायझेशन आहे ॲप्रॉक्सिमेटली तेवढाच या कंपनीचा ऑर्डर बुक आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 कंपन्या बघितल्या ज्यांचा ऑर्डर बुक स्ट्रॉंग आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.